तोच आहे की आता त्यांचा पण इंटरव्ह्यू करायचा आहे किंवा इव्हन ते 1 तारखेला काहीतरी कॉलेजमध्ये त्यांचा तो इव्हेंट आहे चालू आहे. हां 1 तारखेचा आता आहे. तर आम्ही आता तोच प्रयत्न आहे की 1 तारखेच्या इव्हेंटला काही कलाकार किंवा चॅनलची काही मंडळी असं येऊन एका मोठ्या स्क्रीनवर हा ट्रेलर प्ले करूया मालिकेचा. तो ट्रेलर आम्ही सगळ्यांना दाखवतो. तो ट्रेलर प्ले करायचा ज्यातून ॲक्च्युअल त्याची ग्रॅव्हिटी काय आहे मुलांपर्यंत पोहोचेल. आणि जेव्हा अर्थात एक कोणी मी किंवा कलाकार म्हणून आम्ही ते दाखवतो त्यावेळी ते पटकन कनेक्ट होतं. तर हे दाखवण्याचा प्रयत्न. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील एकदा आपण बोला. गेम आहेत रमी असेल किंवा रोले पूर्वीपासून आहे बरोबर आता ते जास्त प्रमाण वाढले. पण ट्रेलर बघितल्यानंतर असं वाटतं की सिरियल प्लेअर जो आहे त्याच्यावर आधारित मालिका आहे. ही एक घटना आहे की वेगवेगळ्या घटना नाही. आता तुम्ही जर नीट प्रोमो पाहिला तर एक गंमत आहे. म्हणजे एक गोष्ट मी अगदीच आपले सगळे पत्रकार मित्र आहेत म्हणून मी रिव्हील करू शकतो कारण आपले संबंध प्रचंड प्रत्येकापासूनच आहेत. सो तुम्ही जर पाहिलं तर एकीकडे सिरियल किलिंग चालू आहे, एकीकडे एक जण गेम खेळतोय, एकीकडे ते श्वान आणि गुलाब सापडतो. सो टेक्निकली ह्या 3 केसेस आहेत. आणि परत एकदा चिन्मय मांडलेकरांचं लिखाण म्हटल्यावर हे 3 धागे कुठेतरी ते जोडणार आणि यावेळी भोसलेच्या डोक्यामागची जरा पळपळ वाढणार कारण 3 केसेस आहेत आणि त्या फार इंटरेस्टिंग पद्धतीनं गुंतल्या आहेत. कारण या 3 केसेस मुळात करण्यामागचं मूळ कारण हे होतं आणि याचं पूर्ण श्रेय जातं सोनीच्या टीमला म्हणजे अजय भाळवणकर सर किंवा सुहा कुलकर्णी त्यानंतर चिन्मय मांडलेकर मनवा नाईक यांना. कारण केस आधीच्या एकच केस होता मिसिंग केस आणि त्यातून ड्रग कळले होते. आता असं ठरलं की असा एक स्पेक्ट्रम कवर आपण करूया की अगदी अंडर एज मुलापासून तर एक 70, 80, 90पर्यंतचा माणूस ह्याला जर क्राईममध्ये इन्व्हॉल्व्ह केलं तर कसं करता येईल. तर डेफिनेटली ती एक केस नाही. मग त्या मल्टिपल केसेस करूया का या मुद्द्यावर हे अख्खी टीम आली आणि मग बनलं की एक स्वान आणि गुलाब म्हणजे एक मिडल एज मॅट्रिमोनियल वेबसाईट जे मी हिला सांगतो. त्याचबरोबर आपल्याला दिसतं की एक लहान मुलगा गेम खेळतो म्हणजे त्या झोनला पण आपण आलो आणि एकीकडे सिरियल किलिंग्स पण चालू ज्याला एज लिमिटच नाही. सो अशा त्या 3 केसेस मुंबईत शूटिंग झालेली दिसतंय कारण ते जे शूट दिसत आहे हो हो मुंबईत अख्खे शूट मुंबईत झाले. पटकन आपण एकदा मी ट्रेलर प्ले करतो सगळ्यांसाठी. पोलीस खुनाला शोधण्यात अपयशी त्याला पकडणं एवढं सोपं नसणार आहे. या मोबाईल ॲपच्या आहारी जाऊन कर्जबाजारी झालेल्यांमध्ये आणखी एकाची भर आणि आता तो बेपत्ता आहे. सिरियल किलर केस बाबतीत अजूनही अपयशी असलेल्या पोलीस खात्यासमोर हे मोठं आव्हान असणार आहे. ठोस कारवाई करण्याचे जॉईंट कमिशनर सुपरबॉब शेरेकर यांचे आश्वासन. सिरियल किलिंग रोखण्यासाठी मी माझ्या काही खास अधिकाऱ्यांना या सिरियल किलिंग संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय लागला आहे. मॅट्रिमोनियल वेबसाईट हे असले प्रेझेंटेशन्स देऊन कुणी पकडणार आहात तुम्ही? काय करताय तुमचा स्क्वॉड? तर आम्ही रात्रंदिवस किलरच्या मागावर आहोत पण तो पॅटर्न बदलतो. 24 तासाच्या आत किलर हा गजाआड गेलाच पाहिजे. मी अजून वाट बघू शकत नाही. मी अजून किती वाटतो. तू जर आत्ताच्या आत्ता इथे आला नाहीस तर लग्नाचा विचार कायमचा सोड. बाय. Useless.